पाहूयात. निघाला वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंग तुळशी माळा गळा, त्या विठुरायाचा लागला लळा, असा हा अनुपम्य रम्य सोहळा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात 20व्या क्षणी काही दिंड्यांनी आज फुगडी आणि उड्यांचा खेळ खेळत आनंद लुटलाय. माऊलींची पालखी काही क्षणासाठी 20व्याला थांबली आहे. आत्ताच माऊलींच्या पालखी सोहळ्याचं दुसरं गोल रिंगण पार पडलंय आणि त्यानंतर फुगडी असेल किंवा उड्यांचे खेळ असतील, हे खेळत 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 सर्व वारकरी आपला शीण घालवतायत, आपला थकवा दूर करतायत आणि एकमेकाचं थोडंफार रंजन सुद्धा करतायत. मी एका दिंडीसोबत आहे. आपली दिंडी कुठली आहे आणि आतापर्यंतचा प्रवास कसा होता महाराज सांगा. आम्ही गंगाखेड परभणी मधून, परभणी जिल्हा गंगाखेड तालुका. हा, तिथून शंकरवाडी जी दिंडी आहे, 36 क्रमांकाची दिंडी आहे पाठीमाग रथाच्या. अच्छा. आतापर्यंत आळंदीहून येत येत कसा राहिला प्रवास? अगदी मजेत आनंदामध्ये सगळा प्रवास झालेला आहे. आता जवळच राहिलंय पंढरपूर. आता तो जास्तच आनंद निर्माण झालेला आहे. जसे पण आपल्या माहेरला गेल्याच्या नंतर जसे मुलीला आनंद वाटतो, तशा प्रकारचा आम्हाला अत्यंत आनंद वाटत आहे. जाई नगे माये. तुमच्या फुगड्या बघून, तुमच्या उड्यांचे खेळ बघून आता मला पण इच्छा झाली आहे फुगडी खेळायची. या सोहळा क्षणोक्षणी हा आनंद सोहळा प्रत्येकालाच अनुभवायला मिळतो आणि या अनुभवामुळे रंजन सुद्धा होतो, आत्मबोध सुद्धा होतो आणि या वारकरी संप्रदायाचं वैभव सुद्धा आपल्याला दिसून येतं. कॅमेरा पर्सन गौरव नाईक सोबत मी मयूर बोरसे, NDTV मराठी, खुडूस फाटा. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.